2600 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। 5-6 महिन्यापासून महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक आणि तुरळक प्रमाणामध्ये सर्वच कोकण, मराठवाडा आणि मुंबईत सुद्धा हे बिबट्यांचा वावर सुरू झाला। अध्यक्ष महोदय, जे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 त्या अंतर्गत जर का ह्या बिबट्यांना पकडायचं झालं, बंदिस्त करायचं झाले तरी केंद्रीय वन विभागाची परवानगी घ्यायला लागते। अजून सुद्धा वन विभागाची परवानगी घ्यावी लागेल, परंतु यामध्ये शेड्यूल 1 मध्ये असलेले बिबट्यांना शेड्यूल 2 मध्ये आणण्यासाठी वन विभागामार्फत केंद्रीय वन विभागाकडे प्रस्ताव गेलेला आहे। आता कुठल्याही प्रकारची त्याला पकडणे, त्याला बंदिस्त करणे, त्याच्यावर कसलाही औषधोपचार करणे याकरता केंद्रीय वन मंत्रालयाची म्हणजे आपल्याला परवानगी घ्यावी लागते। म्हणून त्यामध्ये थोडीशी सुधारणा करून एकदाच कलम 12च्या प्रस्तावित दुरुस्तीप्रमाणे की वारंवार केंद्र सरकारच्या वन विभागाकडे जाण्याची गरज भासणार नाही, जेणेकरून आपल्या राज्यांतर्गत कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्याचं आपण स्थलांतर करू शकतो, त्याला बंदिस्त करू शकतो। आता संतती नियमनाच्या अनुषंगानं केंद्र वन विभागाने परवानगी दिलेली आहे, परंतु काही मोजक्या प्राण्यांकरता, आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रत्येक कालखंडात काही कृती करायची असेल तर केंद्रीय वन मंत्रालयाची परवानगी घेण्याची गरज पडू नये म्हणून कलम 12च्या प्रस्तावितेनुसार राज्य सरकारला ते अधिकार एकदाच प्राप्त होतील। अंतिमतः राज्यपालांच्या संमतीने, राष्ट्रपतींच्या संमतीने शेवटी हे मंजूर होणार आहेत। हा फक्त या ठिकाणी आम्ही प्रस्तावित करतोय, यासाठी मंजुरी द्यावी। नाना प्रस्ताव नाही, नाना चर्चा नाही आहे, चर्चा नाही आहे। बिल खाली इंट्रोडक्शनला आहे, खाली इंट्रोडक्शनला आहे। आपण जेव्हा बिल येईल तेव्हा चर्चा करा ना, आता इंट्रोडक्शनला आहे। प्रश्न असा आहे की सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुमती असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला।